हरी हरी हेलो हेलो हरी हरिओम 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 हेलो हरिओम रामकृष्ण दोहा
तुझे पाय किसी धरी
दुर्बुद्धी ते मना कदा नपदो नारायण आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती हरी उपदला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती हरी तुका म्हणे आता तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी पांडुरंगा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभे नमः आता हृदया फुले चौपाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
पावन झालो चराचरी आत्मरूप गणेश केली आस्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण एची वंदू श्री चरण श्री गुरूंचे शरण शरण हारो शरण शरण ऐशे सुख वचनी आहे विश्वाचे अनुभव आहे अनादि अंबिका भगवती बोध करणी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पातळती उदो उदो भक्त नाचती प्रस्तुत स्थळी प्रस्तुत वेळी घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराय यांचा 4 चरणांचा तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठ्यातील आणि मागणीपर प्रकरणातील अभंग विठ्ठल थोडासा तरी हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावातील आजची ही कीर्तनरूपी 6 क्रमांकाची सेवा तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून हे नियोजन केलं आणि आज मला कीर्तनासाठी तुम्ही इथं उभं केलंय तुमच्या सर्वांच्या कृपेने ह्या संतवृंदांच्या कृपेने ह्या मुलांच्या कृपेने माता भगिनी बंधुवर्ग आमचे माईकवाले पखवाजवाले गायक ह्या सर्वांच्या सहकार्याने आपण 9 वाजेपर्यंत सेवा करणार आहोत जास्तीत जास्त 4-5 मिनिटं जास्त होतील जास्त वेळ घेणार नाही परंतु तेवढ्या वेळात तुम्ही सर्वांनी अगदी लक्षपूर्वक ऐकावं आपलाच महाराज आहे आपलेच आहे आपलाच विजय होणार आहे आपल्या सर्वांचा विजय आपलाच आहे ही पोरं आहेत पोरांनो तुम्ही 9 गडी आहात तुम्हाला 2 बॉलर दिले ते फास्टर आहेत सफेद फेट्यावाले हे स्पिनर आहेत 4च पावलात खेळतात ध्यानात ठेवा आपला विजय झाला पाहिजे दुर्बुद्धी ते म्हणा दुर्बुद्धी ते म्हणा करा नुकलो नारायणा आत्मदायिष्य करी तुझे पाय चित्ती धरी उपदला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ तुझे मनात तुमचे मनात चालेला आत्मदायिष्य करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आत्मदायिष्य करी तुझे पाय चित्ती धरी या अभंगातून तुकोबारायांना सरळ सरळ सोप्या भाषेत सांगते भगवंता माझी एक प्रकारची अंतकरणाची जी वृत्ती आहे आणि त्या अंतकरणातली जी बुद्धी आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार ह्या 4ंची फक्त वेगळी नावं ठेवलेली अंतकरणालाच ही 4 नावं दिलेली आहेत आणि विशेषत्वाने भगवंता माझी बुद्धी ह्या माझ्या बुद्धीत काहीतरी वाईट विकल्प येऊ नको देऊ म्हणण्यापेक्षा दुर्बुद्धी येऊ नको देऊ
येत असेल तर भगवंता तू आडवा राहा. आता मजा इशे करी तुझे पाय चित्ती धरी. तुझे पाय जर मी चित्तात धरले तर माझ्या अंतकरणात किंवा माझ्या बुद्धीत वाईट विकल्प येणार नाही. आणि हा दुर्बुद्धी माझी होऊ नये, येऊ नये, हा माझा प्रबल भाव आहे, माझी प्रबल इच्छा आहे. आणि त्या इच्छेच्या अनुरोधाने, त्या भावनेच्या अनुरोधाने मला तू सहकार्य कर. तुकोबाराय म्हणतात, देवा एवढं जर तू केलंच तर म्हणतात तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आता मजा इशे करी तुझे पाय चित्ती. ते म्हणतात भगवंता याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनात कुठलाही लाभ दिसत नाही. मग तू असं कर आता, हे मला सगळं सहकार्य कर. सज्जन हो, आपण इथं आलो कशासाठी? आपण ह्या जीवनात आल्यानंतर आपल्याला काय करायचे, कुठं राहायचे, कुठून आलो आणि कुठे जायचे, हे 2-3 प्रश्न निर्माण झाले पाहिजे. कीर्तन ही तुमच्या आमच्या मनोरंजनासाठी नव्हे. कीर्तन ही मर्यादा आहे. मर्यादाचं कलियुगाच्या ओघात समयाच्या कमतरतेमुळे थोडी गच्छंती होऊ लागलेली. महाराज अगदी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो म्हणे कीर्तनाची जुगलबंदी. पूर्वीच्या काळात मध्ये ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथराय, नवे आपले निळोबरायापर्यंत, आणि एक 10-20 वर्षापूर्वी पण ह्या गोष्टी नव्हत्या. पण आता ओघाने यायला लागल्या. ह्या येऊ नयेत. लक्षात ठेवा, आज आपण सर्वांनी फक्त 2 शब्द ध्यानात ठेवायचे आजच्या कीर्तनातून: दुर्बुद्धी आणि अंतकरण, मन म्हणा. ही दुर्बुद्धी माझ्या मनात येऊन देऊ नको. लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्षात ठेवा, दुर्बुद्धी माझ्या मनात येऊन देऊ नको, अशी आपण भगवंताकडे प्रार्थना करायची. बरं, ही प्रार्थना का करायची? तुकोबारायांनी केली म्हणून तुम्ही आम्ही पण करायची. अगदी याची यावत मानवास, प्रत्येक साधकास, प्रत्येक महात्म्यास, प्रत्येक स्त्रीस, प्रत्येक पुरुषास, प्रत्येकाला वाटतं का मला सुखाची प्राप्ती व्हावी, माझ्या जीवनात सुख यावं, कुठल्याही प्रकारचं माझ्या जीवनात दुःख येऊ नये. याला शास्त्राच्या भाषेत सांगायचं म्हणलं का वेदांताच्या चिंतनात सांगायचं म्हणलं तर जे जगत मिथ्या आहे त्या मिथ्यात्वाचा माझा दृढ निश्चय होऊ दे. आणि ब्रह्मसत्य म्हणण्यापेक्षा माझा आत्मा सत्य म्हणण्यापेक्षा सोप्या भाषेत येऊन सांगायचं म्हटलं तर देवाशिवाय ह्या जगाच्या पाठीवरती काहीही सत्य नाही. मग या सत्याचं शोधन करत असताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर विचार केला, तुकोबारायांनी मागणी मागितली. तुकोबारा मागणं करतात भगवंताला, भगवंता मला मागणं, माझं मागणं आहे, मला दे. बरं, मागणी कोणी कुणाकडे करावी प्रश्न निर्माण होतो. आपल्याला प्रश्न निर्माण करायला हरकत नाही. आपल्या अखंड हरिनाम सप्त्याला 43 वर्ष झाले. आनंदाची गोष्ट म्हणजे 43 वर्षापेक्षा सर्वात जास्त माता भगिनी पुरुष वर्ग कीर्तनाला दिसतोय. बघा बरं, मी आनंदाची गोष्ट म्हणते. निदान हे तरी येतात. वास्तविक कीर्तनाच्या वेळेस जेव्हा हा मुलगा बसलाय कोणाचाही माहित नाही, अशी मुलगा पुढे
इथे अशी मुलं कीर्तनालय असावीत. म्हणजे तुम्ही नसावं अशातला भाग नाही बरं का, पण तुमच्या बरोबर अशी मुलं इथं बस इथं बस इथं बस बस आज काळाची गरज आहे. काळाची गरज ही आहे का यांना ज्ञान प्राप्त व्हावं, यांना आवड प्राप्त व्हावी. आणि यांना जर आज आवड झाली तर सहजगत्या हे 10-20 वर्षानंतर ज्या वेळेस आपल्या सांसारिक जीवनात प्रवेश करत असताना, आपल्या जवानीवरती आरूढ होत असताना, यांच्यातलं ही जी एक प्रकारची आज रोपं लावली जातील ती उगवतील. सहजगत्या ही बालकं ही मोठाली झाल्यानंतर सहज यांच्या सगळ्या शरीरयष्टीचा विचार केला तर 10-20 वर्षानंतर त्या गोष्टी येत असतात. बरं, तुकोबाराय मागणी करतात. मागणी कुणी कुणाकडे करावी? तुकोबाराय मागतात. तुम्ही सांगता तुकोबारायांना मागायची जरूर आहे का? अहो म्हणे, एखाद्या गरीबाने एखाद्या श्रीमंताकडे जर मागितलं, मागणी केली तर योग्य वाटत का? मला काहीतरी तुम्ही मदत करा, हात जोडले. एखाद्या श्रीमंताने जर एखाद्या गरीबाकडे मागितलं का मला तुम्ही काहीतरी मदत करा, तर हे हास्यास्पद होईल. मग तुकोबाराया देवाकडे मागतात. तुकोबाराया मोठे आहेत का देव मोठा आहे हा प्रश्न आहे ना. इथं मागणी आहे ना. एखाद्या दुकानात एखादा गरीब माणूस गेला आणि दुकानदाराला हात जोडले, दादा माझ्याकडे पैसे नाहीत, मला 4-2 किलो गहू 4-2 किलो तांदूळ काय असेल ते मला बाजार द्या, तुमचे पैसे मी नंतर देईन. ही मागणी झाली. तो दुकानदार मोठा आहे आणि मागणारा छोटा आहे हा इथं विचारच नाही, पण ही मागणी झाली. पण जर त्या साधकाच्या त्या व्यक्तीच्या खिशात पैसे आहेत आणि तो दुकानदाराकडे जाऊन एवढ्या गोष्टी मागितल्या तर ती मागणी ठरत नाही. मग विचार करा, तुकोबाराया मागतात, तुकोबाराया मागणी करतात. तुकोबारायांच्या मागण्या काय? देवा ताईसा हरी उपकार, देवा ताईसा हरी उपकार, ओ देवा ताईसा हरी उपकार, देवा ताईसा हरी उपकार. हे हाताने विसर, हे हाताने विसर, तरीत हा जीव सुख पावे माझा, तरीत हा जीव सुख पावे माझा. देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मध, तैचा हा जीव सुख पावे माझा. भगवंता,
ह्या देहाचा विसर पाड मला. मग ह्या देहाचा विसर पडण्यासाठी ह्या देहात अशी कुठली सामग्री, असं कुठलं बटन आहे, असं कुठलं यंत्र आहे, अशी कुठली मशीन आहे का ती ऑन केल्यानंतर देहाचा विसर पडेल, आणि ती आहे अंतःकरण. मग प्रश्न असा येतो का मागणी ही कशातून निर्माण होते? चिंतेतून. मागणी ही चिंतेतून निर्माण होते. जसं एखादा मुलगा म्हणतो, देवा मला लवकर पत्नी मिळू दे. रात्रंदिवस विचार आहे त्याचा, चिंता आहे त्याला केव्हा पत्नी मिळेल. आणि आजच्या स्थितीत तर ही भयंकर मोठी अवस्था आहे मला, मुलांना मुलीच मिळत नाही. मुली नाहीत अशातला भाग नाही, मुली आहेत. पण होऊ शकतं मुलांची मागणी चुकीची असावी, किंवा मागोस्तर मागण्याच्या वेळेस ज्या वेळेस तिची अवस्था आलेली तोपर्यंतचा त्याचा क्रम चुकलेला असावा. असा कुठलाही मुलगा दाखवा का जो छान पैकी जीवन जगतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय, गाथा वाचतोय, वारी करतोय, आपल्या बरोबरीत टाळ घेऊन उभा राहतोय, आणि त्याचं लग्न होत नाही, त्याला मुलगी देत नाही. त्रिकाला बाधित शक्य नाही, त्याला मिळणार मिळणार मिळणारच, तो येतच नाही. त्याची चिंता आहे. आता ही चिंता थोडी सांसारिक सांगितली, हिचा विषय सोडून द्या. थोडी आपण वरची चिंता विचार करू. नेमकी चिंता काय आहे? ज्या व्यक्तीची, ज्या साधकाची, ज्या मालकाची, ज्या मातेची परिस्थिती आहे, ती परिस्थिती टिकून राहावी ही चिंता आहे. लक्षात ठेवा ना, 3 चिंता आहेत. 3 चिंतेच्या व्यतिरिक्त काहीही नाही. प्राप्त परिस्थिती, ज्या अवस्थेवरती आम्ही आहोत त्या अवस्थेची गच्छंती येऊ नये, ती खाली येऊ नये, ही पहिली चिंता आहे. दुसरी चिंता अशी आहे का ही परिस्थिती आहे तशी अबाधित राहावी. तुम्ही म्हणता तुम्ही तेच सांगू लागले, परत नाही. पहिलं खाली आले, डॉक्टर गेल्यानंतर बघता ना तुम्ही, हृदयाची चेकिंग चाललेली असल्यानंतर आपल्याला नाही समजत, पण त्यांना समजते. परिस्थिती खाली येऊ नये ही एक चिंता. परिस्थिती आहे त्या अवस्थेत राहावी, माझी संपत्ती आहे तशी टिकून राहावी ही एक चिंता. आणि तिसरी चिंता जी आहे ना, माझ्या ह्या संपत्तीत वृद्धिगत म्हणजे वाढेल कशी, ही एक प्रकारचं सांगतो ना, लाखाचे 12,000 न होता लाखाचे 12 लाख व्हावे, ही एक प्रकारची चिंता आहे. ह्या 3 चिंता आहेत. आणि ह्या 3 चिंता करणारी जी प्रकृती ना, ती पण त्रिगुणात्मक आहे. कशी? देह त्रिगुणांचा पाता, देह त्रिगुणांचा म्हणजे सत्य असत्य खोट सत्य हे फक्त द्वैतात चालतं बघा. आपला हा परमार्थ चाललाय ना, हा फक्त द्वैतात चाललाय.
आणि हा आपल्याला एकत्वात आणायचा आहे. आता हे द्वैत काय? तू देव आहेस, मी भक्त आहे. मी भक्त आहे, तू देव आहेस. मग अशी म्हणलं होतं का मागणी मोठ्याने मोठ्याकडे मागितलेली. आता यांच्यात मोठं कोण? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत याच्यात फरक नाही, ते फक्त निमित्त त्या प्रतीक आहे. शास्त्र सांगते, गीता सांगते, ममेवांश जीवलोका जीवभूता सना मनशास्तानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षणे. अरे मी भगवंताचा अंश आहे. भगवंताचा अंश मानल्यानंतर मी भगवंतच आहे. आता ह्या चिंता बेडाला तुम्हाला एक संसारिक उदाहरण सांगतो. म्हणे एका मातेचा पती लवकर गेले, त्यांची आयुष्य मर्यादा लवकर संपली. इथं प्रारब्ध आहे. प्रारब्ध कुणालाच टाळता नाही आलं सज्जन. लहान बाळ होती, काय असतील एक दोन, काय मुलं मुलगी असं मोठाली झाली. मुलगा सर्व्हिसला लागला, त्याला 15-20 हजार रुपये पगार मिळू लागला. आणि पगार मिळू लागल्यानंतर तो म्हणला, आई आता तू अजिबात कष्ट करायचे. तू लय मोलमजुरी केली, कांदे काढायला गेलीस, भरायला गेलीस, खुरपायला गेलीस, असल शेतात आहे तेवढ्या प्रत्येकाच्या वावरात जाऊन तू कष्ट केले, पण आता माझं चांगलं झाले. आता तू अजिबात कामावर जायचं नाही. मला 15,000 रुपये पगार मिळतोय आणि याच्यात आपलं कुटुंब व्यवस्थित चाललंय. तू मी उद्या लग्न होईल, पत्नी येईल, हरकत नाही. जरी वाटलीच पुढे मिळतं, आपण पत्नीला माझ्या बरोबर थोडं काही सहकार्य करायला हो कामाच्या दृष्टीनं. अगदी 4-10 वर्ष गेली आणि त्या मुलाने आईला सांगितलं, आई मला आता थोडं, मी चिंतेबद्दल बोलतोय का. त्याने आपल्या मातोश्रीकडे मागणी केली तर मी आता थोडा बिझनेस व्यवसाय करणार आहे. त्या मातेच्या डोळ्याला खळखळा पाणी आलं. व्यवसाय करणार आहे, मुलगा मोठा होणार आहे म्हणून तिच्या डोळ्याला पाणी नाही आलं. ती म्हणते, बाबा तुझे बाबा गेल्यापासून मी आतोनात कष्ट केले. आता आपले दिवस फार चांगले आले आणि हे जे चांगले आलेले दिवस आहे, तू म्हणतो मला व्यवसाय करायचा आहे. त्या व्यवसायात तुला पैसे मिळतील का नाही हे सांगू शकत नाही, पण आज आपलं चांगलं चाललंय. चिंता काय आहे? त्या परिस्थितीतून खाली येऊ नये ही त्या मातेची चिंता. तर तुम्हा त्या न्यायाने तुकोबारा भगवंताकडं मागणी करतात. काय का ते म्हणतात, भगवंता तू माझ्या अंतःकरणात वाईट विचार नको, दुर्बुद्धी. तुम्ही असं सरळ रस्त्याने चाललात आणि समोरून जर एखादी व्यक्ती आली गेली, तुम्ही मला स्मित हास्य केलं ना, तर त्या स्मित हास्यात त्या व्यक्तीचा दिवस आनंदात जाईल. पण स्मित हास्य करणारी व्यक्ती आनंदात असली तर, नाही तर मग मी हमेशा म्हणत असतोय, गावोगावात 4-10 प्रेत फिरत असतात. गावोगावात 4-10 प्रेत फिरत असतात. त्यांना माहितच नाही मी माणूस आहे, पुरुष आहे का स्त्री आहे. ते फक्त मागतात, महाराज 10 रुपये द्या, वडापाव खायचा आहे. लक्षात आले असते प्रेत, विलाज नाही, मागतात. त्यांची पण मी मागणी, तर ती यथार्थ नाही महाराज, ते चुकले. तुकोबारांची पण मी मागणी आहे. तुकोबारा म्हणतात दुर्बुद्धी नको. दुर्बुद्धी बुद्धीनं काय होते? संगा संजायते कामा ध्यायतो विषयांकुश. संगा संजायते कामात भोवती सम्मोहा. बुद्धीचा नाश. ध्यायतो विषयांकुश. संगा शिशुपजायते. संगा संजा येते काम. कामात क्रोधो भिजायते. क्रोधात भवती सम्मोहा. सम्मोहात मृत्युविषय. बुद्धीचा नाश होतो. कुठल्या याच्या एक प्रकारची मागणी केली, आपली एक इच्छा झाली आणि ती इच्छा प्राप्त नाही झाली तर तो क्रोध येतो. आणि त्या क्रोधाने म्हणजे अंतःकरणाची लेवल ढासळली जाते. बुद्धीचा नाश होतो आणि त्या बुद्धीचा नाश जर झाला तर सर्वस्वाचा नाश होतो.
अशी तुमच्या आमच्या एखाद्या साधकाची तुकोबारांपुढे शंका निर्माण झाली, म्हणजे तुकोबारा तुम्ही सांगता पण याला काय असा आधार, याला काय अशी उदाहरणं? अरे म्हणले हे ना, म्हणजे तुम्ही राम रावण युद्ध ऐकलं असेल, नाहीतर रामाची कथा माहिती असेल, रावणाचा पराक्रम माहिती असेल? हो म्हणले चांगला. अरे म्हणले त्या रावणाने फक्त सीतेला आणण्याची इच्छा निर्माण केली. त्याची पत्नी किती सुंदर होती, मंदोदरी किती चांगली होती, पतिव्रता होती. 5 ज्या कन्या सांगितल्या त्याच्यात मंदोदरी अग्रेसर आहे. सीता तारा मंदोदरी पंचकन्या स्मरणी ते महापातकणाशी अशी मंदोदरी असताना त्यांनी एक प्रकारची सीतेची अभिलाषा धरली. बरं, अभिलाषा धरल्यानंतर किती लाचार हो, त्याने किती लाचार हो, एवढं मोठं साम्राज्य त्याचा आणि तो भिकारी झाला. त्यांनी कफनी घेतली, त्यांनी एक प्रकारचं गोसाव्याचं रूप घेतलं, संन्यासाचं विचारलं ना अलग दे करते. अरे काय भिक्षाम दे, मला भिक्षा वाढ. भिकारी झाला कशात? काम येश क्रोधो येश. अर्जुनाचा प्रश्न आहे, अरे बाबा हे असं काय होतंय? भगवंत सांगतात आता केना प्रवृत्तन पापंचरती केशवा. भगवंत सांगतात काम येश क्रोध येश. काम आणि क्रोध यांनी एक प्रकारचं ह्या प्रकृतीला नागवा केलंय म्हटले. मग हे सगळं असताना ह्या आमच्याकडं ह्या बुद्धीचा नाश होणोय म्हणण्यापेक्षा आमची बुद्धी व्यवस्थित राहावा आणि त्या बुद्धीच्या अनुरोधाने काय होतं? ज्ञानोबा सांगतात बुद्धीचे वैभव अन्य नाही जुने. एकाकेशवराज सकळ सिद्धी, एकाकेशवराज सकळ सिद्धी, हो एकाकेशवराज सकळ सिद्धी, एकाकेशवराज सकळ सिद्धी, बुद्धीचे वैभव एकाकेशवराज सकळ सिद्धी, एकाकेशवराज सकळ सिद्धी, एकाकेशवराज सकळ सिद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशवराज सकळ सिद्धी, एकाकेशवराज सकळ सिद्धी, एकाकेशवराज सकळ सिद्धी. ठीक आहे हो, रावणाने असं केलं, बुद्धीचा नाश झाला, वाईट विचार आला, बुद्धी भ्रष्ट झाली, अख्ख्या लंकेचा नाश झाला. बरं म्हणले महाराज, मग तुम्ही म्हणता असं आहे, मग त्या बुद्धीचा सदुपयोग करणारा एखादं काय दृष्टांत? अरे म्हणले हाय ना, हनुमंतराया. तुमच्या आमच्या सगळ्याचे परिचयाचे आहेत ना. लग्नाला जाता वेळेस तिथंच पाय पडलं ना, परत आल्यानंतर तिथंच बसलं ना. आपण सगळे ज्यांचं झालं नसेल ते सोडून जातात आपण सगळे. आणि म्हणजे त्या प्रभू रामचंद्रांना यायला किती वर्ष लागली? लय वर्ष लागली. मग प्राधान्य कुणाला दिलं? हनुमंत. हनुमंतराया एक प्रकारचं हीन कुळातील माकड, वानर. माकड आणि वानर कळतं का रे बाळा तुम्हाला? माकड कोणाला म्हणतात? ज्याचं तोंड लाल आहे. आणि वानर कोणाला म्हणतात? ज्याचं तोंड काळ आहे. बरोबर ना? मी आपलं अंदाजी सांगितलं तुम्हाला, हे पुढे मी शास्त्रात वाचलं नाही. म्हणे त्या हनुमंतरायाने फक्त प्रभू रामचंद्राची संगत केली. प्रभू रामचंद्राची संगत केली, प्रभू रामचंद्रांची सेवा केली. त्याचा परिणाम जगाच्या पाठीवरती, जग मी तरी पुढे पडले सगळ्या जगात, पण निदान आपल्या भारत देशात पुढे आपण तरी सगळा भारत देश फिरलोय. पण कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात कुठल्याही गावात जा, हनुमंतरायाचं मंदिर असणार असणार असणारच. का सगळे आहे एखाद्या गावात प्रभू रामचंद्राला जागा लोकांनी लेट दिली, उशीर दिला. आणि ते पण मी शास्त्र चिंतन करता करता शास्त्रात सगळ्या गोष्टी असल्यामुळं
2 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांचं मंदिर बनलं गेलं पुन्हा. त्याचा विध्वंस केलता, बुद्धिनाश झालता. आपल्या अखंड हरिनाम सप्त्याच्या आदल्या दिवशी आपल्या गावातील ग्रामस्थांनी म्हणा, कार्यकर्त्यांनी म्हणा, जो छावा पिक्चर दाखवला गेला, त्या संभाजी राजांना जो काही 40 दिवस त्रास झाला, ज्या औरंगजेबाच्या अंतःकरणात दुर्बुद्धी आली गेली, तो 40 दिवस 24x40 तसं हॉटेलमध्ये असतं ना 7x24 म्हणजे 7 दिवस 24 तास चालू आहे. तसं 40x7 चुकलं माझं काहीतरी ना फॉर्म्युला काय झालं 40x24 हा ठळ हे बुद्धीचं वय बघा का चुकलं गीत लक्षात येईल ध्यानात ठेवा. 40x24 काय त्या औरंगजेबाला 40x24 क्षणाला मृत्यू येत होता. संभाजी घाबरत नाही, नखे काढली, जीभ तोडली, अंगावरती असा एक प्रकारचा मिठाच्या खडाचा लेप दिला, तरी तो गाई नाचे उड्या पुलिया छंदे मनाच्या मंदे आवडीने काय अवस्था होती त्याची. त्याचा मृत्यू होत नव्हता, पण औरंगजेब 40 दिवस प्रत्येक क्षणाला मरत होता. फक्त बुद्धीचं एक प्रकारचं वाईट वर्तन. आमच्या हनुमंतरायाचा असा अवस्था असल्यामुळं प्रत्येक गावात एक प्रकारचं त्याचे पूजन झालं. तो आला, भले देव मागून आला, भक्ताला पुढे पाठवलं. कारण भक्ताला पुढे पाठवण्याचा एकमेव उद्देश काय, ह्या हनुमंतरायाकडे बघून, हनुमंतरायाचं दर्शन घेऊन, हनुमंत किती पराक्रमी आहे, हनुमंत किती शूर आहे, हनुमंताने लंका कशी जाळली, असं एक प्रकारचं चिंतन करता करता ह्या साधकांना किंवा ह्या माझ्या प्रजेला माझ्याविषयी सहजगत्या एक प्रकारचं अंतःकरणात आनंद निर्माण होईल किंवा देवाची आवड लागल आणि एक प्रकारचं माझा पुढे ना पुढे विचार करतील, मला भले लेट का होईना बोलवतील. तसं तिथं आता पॉलिसी बघा, लेट पण थेट 8-8:30 वाजेला आलेला माणूस डायरेक्ट पुढे येऊन बसतो. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, आग्रहाने येतो बिचारा. पण त्या साधकाच्या अंतःकरणात त्या साधकाला भगवंताने बुद्धी द्यावी. बाबा रे, तू 7:15 येऊन बस, लोकांना त्रास नको, लोकांना विक्षेप नको. आता जर सगळ्या पाठीमागच्या माता येणाऱ्या जर पुढे आल्या आणि इथं बसल्या तर नाही, त्या मागे बसतात. पण त्यांच्या बुद्धीत एक प्रकारचा, माफ करा बरं का, तुम्हाला माफी मागून बोलतो, एक प्रकारचा अंतःकरणात असा विचार आहे का पटकन जय विठ्ठल झालं का पंक्तीला जाऊन बसायचं. म्हणजे मला वाटलं ते मी बोललो, त्याचं कारण आहे महाराज. इथं कीर्तन आता 43 वर्षे डॉक्टर सारंगबाबा गव्हावरती गहू घ्यायचे बसायचे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी मग अशी बाबा म्हणलो, मी साक्षी, सप्त्याच्या पहिल्या वर्षापासून मी ह्या अखंड हरिनाम सप्त्यात साक्षी. 70-80 लोक येऊन बसायची, एक 5-50 महिला येऊन बसायच्या, पण एकही महिला कीर्तनकाराच्या पाया पडल्याशिवाय, एकही पुरुष कीर्तनकाराच्या पाया पडल्याशिवाय जात नव्हतं. आता 50च्या 500 झाल्या, 70चे 700 झाले, पण 7 नाही येतील, 5 नाही येतील, 500 करून घेतात. सज्जन हो, हे आपल्यासाठीच आहे, भोजन आपल्यासाठीच आहे, कुठेही राहणार नाही. आपल्या पंक्तीवाल्यांनी असं ठरवलेलंच नाही का फक्त 15 मिनिटाच्या आतपर्यंत महिला जरी येऊन बसली तर तिला भोजन द्यायचं, नाही तर भोजन नाही. असं झालेलं नाही आणि असं कधी होणार नाही. तुम्ही म्हणता तुम्ही आता सगळे येऊन माझ्या पाया पडा, मला असा तुम्ही म्हणण्याचा उद्देश नाही. पायाला फार महत्व आहे. तुम्हाला व्यावहारिक सांगतो, आताच्या काळात मुलगी बघायला गेल्यानंतर नवरदेवाकडून ज्या वेळेस 4 जण माणसं जातात, ते म्हणतात नाक सरळ आहे का, डोळा चांगला आहे का, काय अजून काय तर आता मला नाही एवढं सांगता येत मला. हा, मला तेच सांगायचं होतं गुरुजी.
हे सगळं बघतात, पण हे फक्त वरतीवर बघतात. पूर्वीच्या काळात जर ते फेटेवाले बाबांचं मला नाव नाही माहिती, असे फेटेवाले बाबा जर गेले पोरगी बघायला आणि त्याला जर विचारलं बाबा पोरगी कशी, आणि ते म्हणले मी तोंडाकडे नाही बघितलं बाबा. म्हणले का? मी फक्त पायाकडे बघत होतो. म्हणले का? म्हणले पोरीचे पाय सपाट आहेत का ते बघत होतो. सपाट असलं तर वाटोळ घरी घराच, असं बाबा म्हणायचे का सपाट पायाची पोरगी नको. आता चेक नका करू कोणी कोणाचे पाय किंवा दुसऱ्याचे बघू नका. हा एकूण शास्त्रात नाही गेलेलं, पण पूर्वीची प्रथा होती असं म्हणा सपाट पायाची मुलगी नको. मला सांगण्याचा उद्देश काय माहिती, आता आपण सगळं वरपंगी बघायला लागलो, आपण अंतर्मुख होत नाही. मला सिद्धांताकडे जायचंय, मला दृष्टांतावरती आरोप नाही राहायचं, मला सिद्धांताकडे जायचंय. माझ्या आतमध्ये जे सामर्थ्य आहे ते बाहेर नाही. माझ्या आत एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, बुद्धी स्फुरे हरणशी ते वस्तुगामी. आमचे सद्गुरू सुमंत बापूजी हंबीर पाटेठाण विश्वव्यापी मानव धर्माचे अध्यक्ष, ते एकाच ओळीवरती पौर्णिमेला कायमस्वरूपी 15 तारखेला महिन्यातले 2 दिवस एकाच ओळीवरती प्रवचन असतं त्यांचं. कुठलं तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. 9व्या अध्यायातील पहिली ओळी. आणि प्रत्येक प्रवचनातून प्रत्येक वेळेस नवीनच विषय निघतो. बघा ज्ञानेश्वरीचं एवढं सामर्थ्य आहे, गाथ्याचं एवढं सामर्थ्य आहे. आपल्याकडे पारायण चालली 43 वर्ष झाले. आता 43 वर्ष आम्ही गाथा वाचतोय. तो गाथा आमच्या माथ्यात किती बसतो याला लक्ष द्या. ती ज्ञानेश्वरी 43 वर्ष वाचली, ती आम्ही आमच्या जीवनात अनुकरणात किती आणली ते बघा. नामदेवराय म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. अशी एक जरी ओवी आमच्या अनुभवात आली, आमच्या जीवनात आली गेली तर म्हणजे आमचं कल्याण. तुम्हाला एक वाक्य सांगू, जगाच्या पाठीवरती आपलं सर्वांचं कल्याण करण्याचं सामर्थ्य फक्त एकटे ज्ञानोबा तुकोरबा यांच्याशिवाय कोणीही आपलं कल्याण करू शकत नाही. ध्यानात ठेवा, कोणीच नाही. ना राजा ना रंक, ना सरपंच, ना आमदार, ना खासदार, ना मुख्यमंत्री. मला सहज मगाशी दुपारी आपल्या कार्यक्रमात एकाने विचारलं, म्हणजे लोक उठली पटापट जेवायला ना. आमदार साहेब, तालुक्याचा प्रथम नागरिक बोलायला उठला, लोकांनी मर्यादा पाळायला पाहिजे ना, थांबायला पाहिजे ना, उभं राहायला पाहिजे, बसले पाहिजे. उठले फटाफट फटाफट फटाफट. आता तुम्ही सांगा, कार्य मालकाने भोजन काही लिमिट ठेवलं होतं का? तुम्ही ह्या वेळेतच जेवा नाही तर निघून जा. ते सांगत होते आता तुम्ही थांबा, पहिली पंगत उठल्यावर तुम्ही जा. म्हणजे सगळं त्यांच्यासाठी. पण वेट अँड सी पॉलिसी आपल्याकडे नाही, कुठल्याच बाबतीत नाही. मी अजून एक सांगत, कुठंतरी थांबा. अहो म्हणे एक ग्रामपंचायत सदस्य झाला, नंतर सरपंच झाला, नंतर नगरसेवक झाला. मुंबईचं सांगतो, इथलं नाही सांगत. इथले लोक परत उठतील लगेच. नगरसेवक झाल्यानंतर म्हणजे तो आमदार झाला, त्याला मंत्रीपद मिळालं. आणि तुमच्यासारखे एक महाराज सर म्हणजे चला आपलं ओळखीवाला ग्रस्त आहे, म्हणजे काय राम राम श्याम श्याम झाला, म्हणजे काय खरं नाही. तुम्ही अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून आमदार झाला, मंत्री झाला, तुम्हाला एक प्रकारचं एक खातं मिळालं मंत्र्याचं, आणि तरी तुम्ही म्हणलं नारळ आहे. म्हणजे जे खातं मिळालं ना त्याच्यात काही खाण्याजोगच नाही. लक्षात ठेवा, आपण हसतोय, आपण मंत्री झालो, आपण नगरसेवक झालो, आपण सरपंच झालो, आपण 60व्या वर्षी एक प्रकारचं ब्रह्मीचे साम्राज्य आले. रिटायर झालो ना आम्ही, आमची मुलं बाळ कामाला लागली. मी तुम्हाला एक सहज ओघाने आलं म्हणून महाराज बोलतो, सगळ्यांची माफी मागतो. आमचे आदरणीय डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचं एक वाक्य त्या दिवशी मी ऐकलं. माझ्या आवडीचे महात्मा, माझ्या सद्गुरूंवरती जेवढी माझी प्रीती तेवढीच प्रीती त्यांच्यावरती. नव्हे नव्हे, मी जगाच्या पाठीवरती सकाळी उठल्यानंतर
जगाच्या पाठीवरती जेवढे सिद्ध महात्मे आहेत, जेवढे माझ्या सद्गुरूंच्या लेवलचे, जेवढे माझ्या सद्गुरूंनी मला ज्ञान दिले, अशा असणाऱ्या सामर्थ्यवान महात्म्यांचं, सिद्ध संतांचं एक प्रकारचं मला दर्शन होणं, मी त्यांचा चाहता आहे. काय लागते मग ते सांगतात, ज्या साधकाला, ज्या महात्म्याला, ज्या कीर्तनकाराला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही, तो अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करत नाही आणि पायाला भोरा बांधून एक प्रकारचं महाराष्ट्रात जगाच्या पाठीवर फिरत राहतो, ते म्हणतात शास्त्रात लिहिलंय ह्या, माफ करा तुम्हाला, ह्या समाजातल्या विश्ववल्ली आहेत, ज्यांना आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाही, जे एक प्रकारचं भगवंताचं ज्ञान देऊ शकत नाही. अहो नुसतंच हसायला, महिलांना नवरा बायकोची गोष्ट सांगायची, जावायची गोष्ट सांगायची, तुम्हाला गोष्टी सांगायच्या ना हसत रे, हे काय लावले, कसं झाले हसण्यात. परमार्थ हा खेळ नव्हे, परमार्थ हा हास्यकल्लोळ नव्हे, परमार्थ हा एक प्रकारचा मी जीव आहे आणि त्या परमसत्तेला, त्या शिवाला केव्हा जाऊन म्हणण्यापेक्षा याची देही, याची डोळा, भोगमुक्तीचा सोळा. मला आता थोडं जवळ यायचं बरं का, माझ्या जवळ यायचे. माझ्या जवळ येत असताना माझ्या जवळीक असणाऱ्या माझ्या सगळ्यांच्या जवळ यायचे. हेच वाक्य मी आज इथं तुम्हाला बोलतो. मी म्हणजे आपल्याच आहे बरं का. 60 वर्षाचा झालेला माणूस, ज्यांची परिस्थिती खाण्याची बिकट आहे, ज्यांना एक प्रकारचं मुलाबाळाकडून काही आश्रय नाही, इतभर पोटासाठी पहा केवढ्या आटाआटी, पण ज्यांची एक प्रकारची ही सगळी व्यवस्था भगवंताने करून ठेवलेली आहे. कोणाला पेन्शन मिळत असेल, कोणाला शेतीतून उत्पन्न मिळत असेल, कोणाला काय मिळत असेल, आपलं वय 60 वर्ष झालं, आपण शांत बसावं. पण ह्या 60 वर्ष झालेल्या वयांकडे बघितल्यानंतर यांच्या पायाला भोरे बांधलेले आहेत आणि हे गरगर गरगर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फिरत राहतात. कधी भोऱ्याची आरी मोडन आणि कधी हा खाली पडन हे सांगू शकत नाही. त्याच्यानं हो, माझी सांगण्याचा उद्देश एवढाच. तरी 43 वर्ष झाली. खरं तर 4-10 रिटायर माणसांनी म्हणावं आम्हाला, महाराज या ना मंदिरात, आपण रामरक्षा वाचत जाऊ, आपण गीता वाचत जाऊ, आपण ज्ञानेश्वरी वाचत जाऊ, आपण गाथा वाचत जाऊ. आणि ही खंत लय वेळा केली, विचार सागरासारख्या ग्रंथाचं चिंतन करू म्हटलं, पण फक्त मला आवटे गुरुजी भेटले आणि ते पण मी आम्ही आमच्या घरी विचार सागराचं चिंतन केलं. फास्ट चाललंय जीवन, फास्ट चाललंय का बुद्धीचा एक प्रकारचा ह्रास होत चाललेला आहे आणि एक प्रकारचा आमच्या अंतकरण फक्त दुर्बुद्धीच येतात आणि ती दुर्बुद्धी येऊ नये. आम्ही कलियुगात व्यवस्थित जीवन जगावं म्हणून तुकोबारायांनी पांडुरंगाकडे जी मागणी मागितली किंवा देवाकडे जी मागितली, ती त्यांच्यासाठी नसून तुमच्या आमच्यासाठी सांगितलेली आणि तीच आज अभंगाच्या पहिल्या चरणात. दुर्बुद्धी ते म्हणा, 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 दुर्बुद्धी ते म्हणा. हे गदानुपद नारायण, गदानुपद नारायण, आता
तुकोबाराय म्हणतात, नारायणा दुर्बुद्धी नको. आता प्रश्न असा आहे, तुकोबाराय नारायणा म्हणतात, नारायण तर कोणी देवच नाही. आपल्या गावात तर नाही हो कोणी नारायण, आहे का? जगदंबा माता आहे, प्रभू रामचंद्र आहेत, हनुमंतराय आहेत, दत्तात्रेय भगवान आहेत, पांडुरंग आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, गोपालकृष्ण भगवान. मग सगळीकडं मसुबा मावल्या सटवाया काय असतील ते ग्रामदेवत कक्काला सगळ्या माहिती. पण नारायण हा प्रश्न निर्माण झाला का महाराज? नारायणाकडे बघतात. नारायण कोण म्हणे, समोरून काहीतरी आले, दोघे जण मित्र होते, तुला काहीतरी दिसते. जवळ आल्यानंतर थोडं अरे म्हणजे माणूसच दिसते, लांब होतं बरं. आणखीन जवळ आल्यानंतर अरे म्हणले ही स्त्री दिसते, आणि आणखीन जवळ आल्यानंतर तुम्ही अरे ही तर माझी आई. पहिली कुठं होती, बऱ्याच लांब होती बरं का. ती जवळ आली, जवळ आल्यानंतर थोडं थोडं आपल्या दृष्टीला गोचर व्हायला लागली, दिसायला लागली. तिचा चेहरा दिसायला लागला, सगळं काय, त्याला ओळख झाली, ही माझी जन्मदाती आई आहे, ही माझी माता आहे. जी लांब होती तोपर्यंत त्याला आई दिसली नाही, त्याला कोणीतरी दिसलं, काहीतरी दिसलं, नंतर माणूस दिसला, जवळ आल्यानंतर आई दिसली. त्या आईविषयी प्रेम निर्माण होतं म्हणलं तर ती निर्माण आहेच. तद्वत त्या न्यायाने सज्जन हो, आम्ही माणूस आहोत, पण हे पंचमहाभूतांचं शरीर आहे, आणि ह्या पंचमहाभूतांच्या शरीरात विकार येणार म्हणजे येणारच, दुर्बुद्धी येणार म्हणजे येणारच. स्वभाव आहे त्यांचा, हे विकार आहे. काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकार हे षड विकार आमच्याकडे आहेतच. मग आता हे पुढे जाणार नाही, त्यांना तुम्ही किती तरी ढकलायचा प्रयत्न केला, हे कुठेही जाणार नाही, पण हे शांत होतील. डॉक्टर सांगतात फक्त डाळ भात खा, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, बटाटा, वांग, मिगत काहीच खाऊ नको, फक्त डाळ भात खा. 2-3 दिवस का तुझं पोट ठीक होऊन जाईल. जे काही नियंत्रण कर, तसं यांना नियंत्रण करायचे. मग हे नियंत्रण करत असताना पण मी त्रास देतात. हे अंतकरण तयार नाही होत. दुर्बुद्धी भगवंताकडे मागितली, मला देऊ नको भगवंता, तुकोबारांत मला दुर्बुद्धी देऊ नको. पण हे जे त्रास देतात, मग याच्यासाठी काय करायचंय? तू आहे तसाच अस, आम्ही काही करू दे, पण तू मात्र आहे तसाच. आता दृष्टी पुढे तू ऐसाची राहे. कसा? कटेवरती हात ठेवून तुझ्या पायातून एक प्रकारचा असा गंगेचा प्रवाह, तुझ्या शिरावरती शंकर भगवंत, तुझ्या गळ्यामध्ये तुळशीचा हार, कानात कुंडले, तू असाच राहा. कसा? असाच राहा. आम्ही काही करू दे, आम्ही तंबाखू खाऊ दे, आमच्या दुर्बुद्धीत काही येऊ दे, आम्ही काही वाईट कर्म करू दे, आम्ही कसे चालू दे, आम्ही किती पण अंतकरण खराब करू दे, पण देवा तू तसा उभा. कारण तू जर तसा असेल ना, तर हे आम्ही काही करतोय ना, हे नक्की बंद होईल. पण कसा, केव्हा? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो.
आपलं भाग्य जसे प्रभू रामचंद्र 2 वर्षापूर्वी आले ना तसे महाराज थोडे आपल्याकडे लेटच आले, पण आता कायमचं आहे आमच्याकडं आणि आपल्या मंडळाने श्रीरामाला विसरू नये आहेत तोपर्यंत. बाबा किती जरी थकले तरी आमच्याकडे आम्ही असू नाही तर नसो पण ह्या पांढरीत येत जा, तुमचं स्वागत होत जाईल, काही हरकत नाही. हे कुटुंब आपले, ते तुमचं आहे, तुम्ही माझे आहात, मी तुमचे आहात, हे सगळे आपण एकमेकाची परस्पर प्रीती वाढवू आणि अशीच कायम स्वरूपी राहू. आता माझं आयुष्य करी तुझे पाय चित्ती धरी. ऐकता ना तुम्ही सगळे टाकड्याच्या वेळेस भजन ऐकता ना, चित्ती तुझे पाय डोळा कृपाचे ध्यान अखंड भक्ती नाम तुमचे वर्णावे गुण येची एक तुम्हा माग तुम्ही दाता, येची एक तुम्हा माग तुम्ही दाता. काकडा चालू झाल्यानंतर अगदी गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात काकड्याचा आवाज येतो. हरिपाठ चालू झाल्यानंतर गावाच्या सगळ्या दिशेने हरीचिया दासा हरिदाही दिशा हा एक प्रकारचा आवाज येतो. काकडा 2 तास चालतो, जास्तीत जास्त वारकरी जर लईत चालीमेली म्हणायला लागले तर 2.5 तास चालतो. हरिपाठ लईत अर्धा तास चालतो आणि आमचे सुरेश साळवेंसारखे जर गायक आले तर 10-15 मिनिटं वाढतात, ते आपले गातात मस्तपैकी, येतं ना ऐकू. पण लय वाईट बरं का महाराज, पण परंतु लय वाईट. प्रभू रामचंद्राला राज्य दिला असता, पण काही काय म्हणते माझा वर मला द्या. अरण्यात 14 वर्ष आणि भरताला गादी, तो बघण्यात इथं हा काकड्याचा हरिपाठाचा आवाज आपल्याला वस्तीवरती येत होता. पण दुर्बुद्धी काही लोकांना सुचली, माईक बंद केला. होऊ शकतं पुढच्या वर्षी महाराज नाव कीर्तन ठेवलं जाणार नाही, लोक मग ती काही बोलते. लक्षात ठेवा, आपल्या मुलांना जर अभ्यासाच्या अडचणी येत असेल, अरे तुम्ही 10-20 हजाराचे मोबाईल त्यांच्याकडे दिले, ते रात्रंदिवस मोबाईल मध्ये बघतात. काय बघतात तुम्हाला कळतच नाही. सांगतात आमचा अभ्यास आहे. कसला अभ्यास? ते शिक्षक काय आहेत? मोबाईल मध्ये जर तुमचा अभ्यास चालू तर शिक्षक कशाला आहेत? काही अभ्यास नाही. जर 4 तास तुमचा मुलगा आपला सर्वांचा तुमच्यात मी आलो बघा, तुम्ही म्हणता महाराज स्वतंत्र आहेत काय? मी आहे स्वतंत्र, अद्वेष्ट आहे, साक्षी आहे, पण मी माझ्या आत्मज्ञानाने तत्वज्ञानाने मी त्या तत्वावरती आरूढ असल्यामुळे तुमच्यापासून अलिप्त आहे. तुमच्यापासून अलिप्त म्हणजे ह्या प्रकृतीपासून, आणि तुमच्या आतमध्ये जे ईश्वर चैतन्य जो आत्मा आहे तो आणि मी एकच आहे. तुमच्यातून माझ्यात काहीही भेद नाही. तुम्ही तेच मी तेच तुम्ही, त्याच्यात काहीच फरक नाही.
मग जर एवढं आहे तुम्ही मोबाईल बंद करा, तुम्ही मुलांना एक प्रकारचे खेळायला जायचं बंद करा, तुम्ही एक प्रकारची मुलं गावात येण्यासारखी फिरतात त्यांच्यावरती कंट्रोल करा, फिरून नका देऊ. अरे ह्या बालकांनी कुठंतरी रामकृष्ण हरी ऐकले, या जोडीनं पोरांनी कुठंतरी रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकोबा हे ऐकले म्हणून याला आवड झाली म्हणून इथे बसले. आज काळाची गरज आहे सगळं. किती माणूस मोठा झाला, किती पैशावाला झाला, जर रामकृष्ण नाम ही दोन्ही अक्षरी ही जर समजा त्याच्या वाणीत चालत नसेल, त्याच्या घरात चालत नसेल, तर ते स्मशान आहे, नवे नवे सर्पाचं बीळ आहे. आणि हे ऐकत असताना तुम्ही बंद करताय, कदापि शक्य नाही. मी त्या दिवशी आळंदीला माफ करा विठोबारायांच्या काल्याच्या दिवशी छोट्या कदम माऊलींचं कीर्तन ऐकलं आणि तिथली 2 वाक्य सांगतो, त्यांची सांगतो बरं का काका. ते म्हणले अशा लोकांच्या, मी आता जे वर्णन केलं होतं ते, आणि ते मी दिलं टाळपाकवर घेऊन नका जाऊ, वारकऱ्यांनी ध्यानात ठेवा. छोटे कदम माऊली बोलत, मी नाही बोलत, मी फक्त तिथला निरोप, तुका म्हणी मध्ये झालेले निरोप मी फक्त निरोप सांग. दुसरं, सज्जन हो, ज्ञानोबा सांगतात दुर्जनाचं अन्न सेवन करू नका. जर कदाचित झालं माहित आहे हा दुर्जन आहे, तो ओमेन करा, नरड्यात बोट घाला, ओका. ही फक्त आमची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आमची स्मशाल पेटलेली आहे, आम्ही अग्निरूप झालेलो आहोत. आम्हाला कुणाची भीती नाही, आम्ही फक्त एकच भीती ठेवतो आणि ती म्हणजे भगवंताच्या पुढेच आम्ही नतमस्तक होऊ. बाकी असा कोणी संभाजी राजांपुढे औरंगजेब नसे, लाखो औरंगजेब आले असते तरी संभाजीराजे झुकले नसते. 40 दिवस नाही 40 वर्ष जरी डांबून ठेवलं असतं तरी संभाजीराजे झुकले नसते. नाही म्हणजे नाही, आमच्या रक्तात आहे, आमच्या रक्तात परमार्थ आहे. आम्ही भगवंताचे आहोत, भगवंत आमचा आहे. आणि ह्या निश्चयावरती आल्यानंतर, हा एक प्रकारचा दृढ भाव झाल्यानंतर तो भाऊ आमचा जाऊ नये हे तिसऱ्या चरणात सांगतात. उपजला Mubarak
सज्जन हो, ज्या वेळेस माणूस सत्यावरती आरूढ होतो, एक 5-10 मिनिटं अगदी सर्वांगाचे काम करा. अगदी छोट्यातली छोटी साधना, हरिपाठ, देवाची द्वारी. मला जास्त वेळ नाही का, देव पहिला अक्षर द्यायचं, देव. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन, हरी पाठ, देव पाठ. बरोबर, देव पाठ झाला. आता आपल्याला जास्त वेळ नाही, पण एक थोडा धावता. हरिपाठ, देव पाठ झाला. गीतेचा विचार करा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे फक्त पूर्ण श्लोक नाही मला सांगायचा, फक्त धर्म ध्यानात ठेवा. धर्म यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धर्म करा. ते सांगतात का लास्टला मम, धर्म मम. पहिला देवपाठ, धर्म मम. आता अमृतानुभव वगैरे याच्याकडे नाही जात जास्त, चांगली उपासची नाही, वेळ नाही आपल्याला. ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांचा आवडता ग्रंथ, सगळ्यांचा. अगदी आपला जीव का प्राण, परत आपला श्वास झाला पाहिजे ज्ञानेश्वरी. काका मी एका ठिकाणी गेलो, तुमच्याबद्दल नाही बरोबर, माफ करा. यजमान आणि काका, सत्यनारायणाची पूजा संपली आणि दोघे संगती तंबाखू खायला लागले. तुमच्याबद्दल नाही बोलणार, असं बोलून नका. मी वैयक्तिक कुणाबद्दल बोलत नाही, माझा सगळ्यासाठी. कल्पना करा, 100 सत्यनारायणाच्या पूजा केल्या आणि यजमान आणि अधिकारी पुरुष काका हे जर खायला लागले तर नाही, शक्य नाही, योग्य नाही, फायदा होणार नाही. तद्वत त्या ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरीचा विचार करायचा आपल्याला. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सगळ्यात पहिला ओम, बर का, ओम ध्यानात ठेवा. ओम एकाक्षरी ब्रह्म आहे, एकाक्षरी ब्रह्म आहे ओम. आणि ह्या ज्ञानेश्वरीचा शेवट कुठं सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. ओम झाला, ओम झाला. प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, आयम आत्मा ब्रह्म. वेदाची 4 महावाक्य. ही एक प्रकारचा तत्वाचा, ब्रह्माचा, चैतन्याचा. मग अशी एक प्रश्न आपला राहून गेला, त्याला वेळ नाही मिळाला. नारायण जो म्हणत होतो ना आपण, त्या प्रत्येक भगवंताला तुकोबराय नारायण म्हणतात. अगदी पांडुरंग असू द्या, प्रभू रामचंद्र असू द्या, जगदंबा असू द्या, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. म्हणजे नारायण हे सगळ्या. याच्याही पुढे जाऊन सांगतो, जो नर नारीच्या आतमध्ये नांदतोय तो नारायण. मी हमेशा एक ओळी बोलत असते, आमच्या सद्गुरूंचा आदर्श घेऊन का एरवी सर्वांच्या हृदय देशी. तुला सगळ्यांना वाटेल हे महाराजांची एवढी चोळी पाठ आहे का, कायमच्या इच्छा उदो चाललाय. बुद्धी स्फुरेहरणशी ते वस्तू आम्ही, आपल्या आतमध्ये असणारी जी वस्तू ना तो नारायण आहे. आता परत कुठं आलं तरी बाई, मी काय सांगत तू सांग, त्याच्यासाठी तू तुला बोलवले. एवढा प्रश्न विचारला नाही, तू घाबरून गेली असते. आता गेली तरी कीर्तन संपत झाले. मी काय सांगत होतो, ओम झाला. हा आहे ना, मी तुझं उत्तर मीच देतो, घाबरते का. ज्यावेळेस पेपर दिला, गाळलेले शब्द भरायचे आणि तुझ्याकडून राहायला गेलं आणि मगर महाराज तुझे काका चुलत्या पुतणे ते नाही तसं करणार पण सांगितलं, आणि त्यांनी तुझं नाव वाचलं आणि गाळलेले शब्द काहीच लिहिले नाही, तर ते उत्तर लिहितील तुला 1 मार्क मिळण्यासाठी. म्हणजे त्यांच्याबद्दल नाही, पण असं होतं. तसं मी तुझी बाजू धरली. ओम झाला. कसा झाला ओम? सच्चिदानंद बाबा लेखकू झाले. आणि सुरुवात ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. त्या देवाला ओम झाला
आमचं नामस्मरण चालत असताना हे पंचमहाभूताचं शरीर आहे, याच्यात आमच्याकडे एक प्रकारची 7 जंक्शन स्टेशन आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धात्म, आज्ञा आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्मरंध्र त्याला म्हटलं जाते. तुकोबारा सोप्या सांगतात, पाहे आपुले शरीरी दसवेद्वार ही पंढरी, सोहम ब्रह्मवितेवरी बरवे शोधावी अंतरी. आणि ज्या वेळेस आपल्याला सद्गुरूकडून नामस्मरण मिळालं जातं, काही असू द्या बरं, पण ते नामस्मरण जे काय अक्षर आहेत किंवा जे काय बनलं गेलंय, आकार, उकार, मकार, हे तिन्ही एक वटले, ते शब्द ब्रह्म वटले. आणि ते सद्गुरूच्या कृपेने मी एक प्रकारचं अवलोकन केलं, मला सद्गुरूंनी दिलं गेलं. म्हणजे आपल्या सर्वांना ज्यांनी केले असेल त्यांना, ज्यांनी केले नसेल त्यांनी करा, एवढाच चान्स आहे. पुन्हा हे स्टेशन नाही बाबांनो, जन्म नाही द्याने कर तुका म्हणे माझी वाक्य. आणि तो ओमचं स्मरण करत असताना त्या भगवंताचं नाव सांगतात, आजपा जपणे उलट प्राणाचा तेही मनाचा. तो आजपा जप करत असताना किंवा मग मी बोलून राहतो, तुकोबारा म्हणतात, पाहे आपुले शरीरी दसवे द्वार ही पंढरी, सोहम ब्रह्मवितेवरी बरवे शोधावे अंतरी. त्या सोमचं नामस्मरण ते एक प्रकारचं सकाळी आपण प्रातस्मरणी, एक सकाळच्या प्रहरात 3 ते 6ची वेळ अति महत्वाची. त्या वेळेत जर साधकांनी कमीत कमी 1 तास साधना केली, नामस्मरण केलं, तर त्याला त्या ओंकाराचं किंवा त्या ओमचं प्रगतीकरण आपल्या अंतकरणात होईल. मन बुद्धी चित्त अहंकार आपण म्हणतो ना, अंगुष्ट मात्र भगवंत तिथं काय पोकळी आकाश आहे, फक्त बाहेर आहे, मी आहे. हे पंचमहाभूताचं शरीर पडल्यानंतर माझ्या आतली पोकळी कुठं जात नाही, बाहेरची पोकळी कुठं जात नाही. हे आकाशाला सांभाळणारं जे तत्व आहे तेच माझ्या आतमध्ये, तेच तुमच्यात आहे. आणि त्या तत्वाची ओळख करत असताना ज्या वेळेस आपण नामस्मरण करतो, त्यावेळेस गीतेचा अभ्यास करणारा, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारा साधक असेल ना, तर ते सांगतात, ओम हे सर्व, ओम जो प्रगट झाला, नामस्मरण करता करता कोणाला पांडुरंग दिसेल, कोणाला प्रभू रामचंद्र दिसेल, आणि त्या प्रभू रामचंद्राची, त्या पांडुरंगाची काय कोणाला मावलाय दिसेल, मसोबा दिसेल तरी चालेल. ओंकार स्वरूप आहे, तो ओंकार आहे. तो ओंकार जर दिसला, त्या ओम मध्ये एक प्रकार तुम्ही प्रगट झाला, तो ओम प्रगट झाला, आणि तो तुमच्या नाभी कमलापासून ब्रह्मरंध्रापर्यंत असा आजपाजपणे घेतानी राम, सोडतानी घेतानी रा, सोडतानी मग काय असेल ते सोहम सोहम असं जर जप चालू झाला, आणि त्या जपावरती जर तुमच्या अंतकरणात, आपल्या अंतकरणात ओम निर्माण झाला, तर तो ओम पण बी एक प्रकारचा सरला जातो. जे काय दृश्य आहे ते बाजूला जातं, आणि तिथं त्याला एक प्रकारचं मारुत हे नाव दिलेले, म्हणजे फक्त श्वास राहतो. आणि त्या श्वासाचं नियंत्रण करायचे. तो श्वास कसा असतो, बोलत 12, चलत 24, भागत 32 आणि भोगत 64 अशी खर्च होतात. आपल्याला किती करायचे ते म्हणतात, हे महाराज एवढा आगाव आहे ना, ते कधी गावात दिसत नाही, ते कधी मंदिरात दिसत नाही, ते पुढंच नाही, आणि फक्त इथे उभं राहतं, 2 तास बडबड करत निघून जात. सज्जन हो, अशी सगळ्यांची आपली अवस्था व्हावी. साधकाला, साधूला, मग अशीच महाराजांना म्हणलं, एकांतवास प्रिय, त्याला जगाच्या पाठीवरती, जगाचा त्यांनी लोप केलेला, जगाशी त्याचा काही संबंध नाही. तो जगाशी संबंध ठेवतो फक्त तत्वाने, त्या ओंकार स्वरूपाने, त्या चैतन्याने. ओम हे सर्व, ओम सरलं जातं, ते मारुत हे हवा एक प्रकारचा श्वास राहतो, आणि त्या श्वासावरती, त्याच्यावरती जेवढं नियंत्रण होईल, 12 अंगुळे चालणारा श्वास 1-1 अंगुळे कमी होत चालल्यानंतर एक प्रकारची त्या साधकाची अशी अवस्था होते, ब्रह्मानंदी लागली काळी, कोण देहाते संभाळी. तुम्ही रस्त्याने चाललं तर तुमच्या बाजूने गेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्याशी सहज म्हणत, मला तुमच्या बाजूने गेलो, तुम्ही बघितलं नाही, कारण तुमची एक प्रकारची अवस्था त्या तत्वाशी, त्या चैतन्याशी जोडलेली आहे. आणि त्या चैतन्याशी जोडलेली जी नाळे नामची, ती जर एक प्रकारचं तोडली नाही, ती जर अखंड अविरत राहिली, तर खडी ऐके परत परत्र तुका म्हणे समतीर. ज्याला पोथा येते ना, त्याच्या कासाला लागून जावं. ज्याला ज्ञानेश्वरी कळली,
ज्याला गीता कळाली, ज्याला सुंदर प्रकारे वाचता येते, ज्याला सुंदर प्रकारे विवेचन करता येते, त्यांच्याशी नम्र व्हावं. आपण पण विनम्र हो. पण आपल्याला फक्त बघ्याच आठवतोय आणि तो फक्त भोयरेकरांनाच माहिती. आलं का कोणाला माहिती बघ्या? अरे पंचांगण कुठं पुढे नका बोलू, तुम्हाला फक्त बघ्याच आठवतो. आता त्या बागेला रात्रभर विचारल्यानंतर त्याचं पंचांगण सापडेल का सांगा तुम्ही? त्याला अक्कलच नाही, त्याला ज्ञानच नाही. मग ते पंचांगण आहे ना, ब्राह्मणाला विचारा, तो सांगेल. ब्राह्मण कोण? ब्रह्म जाणती इति ब्राह्मणा. ज्याने एक प्रकारचं ब्रह्माची जाणीव ठेवली, ज्याला एक प्रकारचं ब्रह्म कळालं, तो ब्राह्मण आहे. आणि तो ब्राह्मण आमचे ज्ञानोबा आहेत, आमचे तुकोबर आहेत. मानवाने आल्यानंतर 4 वर्ण जे सांगले, ब्राह्मण वर्ण सगळ्यात श्रेष्ठ सांगितला गेलेला आहे. आणि आपण सर्वजण ब्राह्मण कुळातले आहोत, प्रभू रामचंद्राच्या कुळातले आहोत. फक्त वर्ण संकर झाला, कामं दिली गेली. एक भाऊ शेतकरी झाला, एक भाऊ ट्रॅक्टरचा ड्रायव्हर झाला, एक भाऊ काय म्हणे ते जेसीबीचा ड्रायव्हर झाला, आणि एक भाऊ कारभारी झाला. तो आपल्या दुकानात येऊन माल घेऊन झाला, तो आपल्या तिकडे माती उपशित राहिला. पण हा एकाच आईची लेकर, फक्त ही नाव चित. आणि ही एक प्रकारची जी नावं झाली गेली, ही प्रकृतीला झाली गेली. त्या प्रकृतीला काहीच नाव नाही. नव्हता काळा गुलाब प्रमाणात ठेंगणा, कसाच नव्हता तो, काहीच नाही. काय ते तत्व कानोबा तेरे तेरे ते एक अलगद निर्माण झाली, म्हणजे ही माया. आणि ह्या मायात आपण एवढं अडकलो गेलो. माऊली सांगतात, येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज बदले, तयाईल तरीच सरले माया जाळ. तुम्ही म्हणताना आमच्यात बसलेल्या लीला नावाच्या 4 जण बाया त्यांचाच उद्धार, तसं नाही. माऊलीचा विषय का, ज्यांनी एक प्रकारचं भगवंताचं चिंतन करत असताना, भगवत प्राप्ती करत असताना मायेवरती पाय दिला, ह्या एक प्रकारच्या संसारात असणाऱ्या त्यांचा निश्चय झाला का हे सगळं खोटं आहे. त्रिकाला बाठात जी वस्तू सत्य आहे तीच सत्य, बाकी सगळं खोटं. मी ह्या मुलीवाणी होतो तेव्हा मंदिरात येत होतो. मी आज म्हातारा झालो तरी पण मी तोच आहे. मला विजय म्हणल्यानंतर लगेच मी मागं बघतोय, पण ते नाव याचं नाही. मग जो आहे ना तो मात्र 10 वर्षापूर्वी जो होता तो 63व्या वर्षी तोच आहे. तुमच्यासारखीच दाढी होती, आता सफेद झाली, पण केसच आहे काळी आणि सफेद, एवढाच फरक पडला, बाकी काहीच नाही. ते पण मी नाव्यानेच काढतो, हे काय चांभार नाही कडे. माझा सांगण्याचा उद्देश ह्या बाह्य कृतीला सोडून द्या आणि आमची आंतरिक अवस्था आहे ना, त्या आंतरिक अवस्थेवरती प्राप्त व्हायचंय. आणि ते ज्ञान, ते तर एक प्रकारचं आम्हाला सद्गुरूशिवाय आणि संतांशिवाय कुठेही जा तुम्ही सज्जन, कुठेही जनाच्या पाठीवर जा, आयशे संतजन, आयशे हरिजन, कुठंच नाही. ते फक्त आपल्या महाराष्ट्र भूमीत आहे. आणि आपण किती भाग्यवान आहोत. आणि सत्शिष्याचा आदर्श घ्यायचा, सप्ताह चालू करायचा आणि सद्गुरूकडे जायचं भंडारा डोंगरावरती. अरे काय भाग्यवान आम्ही, भाग्याचे. कसं ठरवू आम्ही भाग्याचे? जर त्या संतांचं आम्ही प्रेमाने भजन केलं तर आमचं भाग्याचा उदय होईल. नवे आम्ही खरोखर भाग्याचा, म्हणून त्यांचं प्रेमाने भजन करायचं. ज्ञानेश्वर
सज्जन हो, आपली सेवा संपलेली आहे. एक जसं मदिरा घेणारा माणूस बेहोश होतो, त्याला कसल्याच काळजी नसती. तो राजाला म्हणतो तुझ्या अंबारी सहित मी तुला खरेदी करीन. त्याला आतमध्ये टाकलं जातं. सकाळचं विचारतात काय रे बाबा, नाही म्हणतो महाराज. राजाला म्हणतो घेणारी रात्री होती पण ती आता गेली, निघून गेली, आता नाही घेऊ शकत. तद्वत त्या ज्ञाने मी माझ्या अध्यात्माच्या आत्मस्वरूपाच्या स्थितीवरती भाववश होऊन काय एखादा अपशब्द बोललो असं, तुम्ही आईबाप आहात आणि किती जरी काय झालं, किती जरी मुलगा वयस्कर झाला तर तो प्रियच असतो. मला माफ करता अशी मी अपेक्षा धरतो. पुन्हा एकदा आमचे मंडपवाले, आमचे मृदुंगमणी, आमचे गायक, सगळे आपल्या गावचे टाळकरी, हे आळंदीचे प्लेयर आणि तुम्ही सगळे श्रोतेजन, महाराज आहेत तिथं बरेच महाराज आहेत, तिथं बरेच तत्वव्यक्ती आहेत, तिथं अधिकारी महिला आहेत. या सगळ्यांनी 2 तास प्रेमाने ऐकलं. आपले काका 2-3 मिनिटं काय असतील त्यांचे ते घेतील. मी वेळेत कार्यक्रम सोडलेला आहे. रात्री 9:30 वाजले होते, मी 9:10लाच संपवले. कुणीही काकांचं संभाषण काकांच वंगत नाही. जे विठ्ठल झाल्यानंतर काकांचे जोपर्यंत नियोजन चालले, सत्कार चालले, तोपर्यंत कुणीही उठू नका अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. जय जय देव विठ्ठल.